महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सवाची ओळख आहे आणि मुंबईमध्ये गणेशोत्सवाची प्रचंड धामधूम आपण दरवर्षी पाहत असतो आणि या गणेशोत्सवाची चाहूल आता लागलेली आहे। खरं तर मी सध्या आहे मुंबईमधल्या लालबाग परळ या भागामध्ये असलेल्या अभुदयनगरमध्ये आणि अभुदयनगरमध्ये महाराष्ट्राचा गोड गणेशोत्सव हे एक अनोखा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर विविध छायाचित्रांचं प्रदर्शन आहे, वेगवेगळ्या वस्तूंची विक्री आहे, गणेशोत्सवासंदर्भात वेगवेगळ्या वस्तू देखील या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सवाच्या अगदी प्रारंभीपासून अगदी मूर्तीच्या निर्मितीपासून ते विसर्जनापर्यंतच्या अनेक ज्या आठवणी आहेत त्या अनेक चित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेल्या आहेत। ते या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे, त्याची स्पर्धा देखील या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्याचबरोबर 3 दिवस हे हा जो सगळा उपक्रम आहे तो या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आणि त्यात विविध कला देखील सादर केल्या जात आहेत। वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी त्यांचं आयोजन केलेलं आहे। गणेशोत्सवाशी संबंधित हे सगळे कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहू शकतो। एकूणच या चित्रकलांमध्ये आपण जर बघितलं तर नामांकित असे फोटोग्राफर्सने आपले छायाचित्र जे आहेत ते या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत आणि एकूण आपण जर बघितलं तर त्याला एक सुंदर असा प्रतिसाद देखील 3 दिवसापासून या ठिकाणी मिळतो आहे। यामध्ये मुख्यतः मुंबईमधले जे गणपती होते त्यांची ही सगळी छायाचित्र मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील गणपतीची छायाचित्र या ठिकाणी मांडण्यात आलेली आहेत। माझ्याबरोबर ह्या सगळ्या जी ही संकल्पना राबवली त्यांचे पदाधिकारी आहेत। काय सांगाल, एकतर हे एक अनोखी संकल्पना घेऊन आलेला हा छायाचित्रांचं प्रदर्शन आहे, गणपतीशी संबंधित हे सगळे जे कार्यक्रम आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत। कुठेतरी गणपती बाप्पाची आता चाहूल लागते आहे आणि त्याची सुरुवात दिसून येते। नमस्कार, मी अमित कोगाडे, असोसिएशनचा मी कार्याध्यक्ष। मुळात ही संकल्पना गेल्या वर्षी आम्ही राबवलेली होती। अखिल चंदनवाडी मंडळाचे जे सर्वेसर्वा पांडुरंग सकपाळ यांनी गेल्या वर्षी आमच्या कार्यकर्त्याचा एक सन्मान केलेला होता आणि त्यासोबत सर्व मुंबईतील फोटोग्राफर्सचा सन्मान केलेला होता। तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही जेव्हा त्यांना ही संकल्पना सांगितलेली की फोटोग्राफी कॉम्पिटिशन आणि एक्झिबिशन हे आपण राबवूया, तर त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलेलं की आपण स्पर्धा भरूया। तर स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की काका, आमच्याकडे जवळजवळ 12 ते 15 वर्ष झाला डाटा आहे फोटोग्राफीचा, जो की फक्त आम्ही इन्स्टा आणि फेसबुकच्या माध्यमातूनच दाखवत होतो। तर आम्हाला हे लोकांपर्यंत जास्त अधिक पोचवायचं आहे। तर त्यावेळी आमचे जे बेस्ट फोटो आहेत ते आम्ही त्या प्रदर्शनामध्ये आणि स्पर्धेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवू। तर त्यांनी त्या संकल्पनेला होकार दिला आणि गेल्या वर्षी आमचं पहिलं पर्व झालं। यावर्षी या पर्वाची सुरुवात करत असताना काकांची एक्झिट आमच्यामधून झाली आणि त्यावेळी आम्ही मग ठरवलं की आपण हे प्रदर्शन पुढे घेऊन जाऊया। त्यावेळी त्यांच्या कुटुंबातले त्यांचा मुलगा प्रथमेश सकपाळ, त्यासोबत पुतण्या त्यांचा तेजस सकपाळ यांनी आम्हाला सहकार्य केलं। या संदर्भात अखिल चंदनवाडी मंडळाने सहकार्य केलं, अभुदयनगर राजा मंडळ आहेत त्यांनी सहकार्य केलं, पवन जाधव मनोहर डेकोरेटरचे आहेत त्यांनी सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून हा पूर्ण जो एक्झिबिशन आहे हा पार पडतो आहे। एकूण फोटोंचं छायाचित्रांचं प्रदर्शन तर आहेच, पण वेगवेगळे कलाकृती देखील 3 दिवसापासून सादर होत आहेत। गणपतीच्या संदर्भात काय काय आतापर्यंत सादर झालेलं, काय काय सादर होत आहे? मुळात आता इथे जे आपण फोटो घेतलेले आहे हे 365 छायाचित्रकारांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। जवळजवळ 1700 फोटो आपण इथे हे केलेले आहेत, घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 192 फोटो सिलेक्ट केलेले आहेत। त्याचसोबत इथे आता जर तुम्ही पाहिलं तर अनेक जे फोटोग्राफर्स आहेत नवीन, ज्यांचे आईवडील त्यांना 2 लाखाचा 1.5 लाखाचा कॅमेरा घेऊन देतात आणि त्यावेळी मग ते असं होतं की तुला फोटोग्राफीचं काय नॉलेज आहे, काही नसतं। मग हे मुलं आहेत ना, फक्त माझ्या मित्राने कॅमेरा घेतला म्हणून मी कॅमेरा घेतला म्हणून तो यूज करतो दिखावा म्हणून। तर त्यांना कुठेतरी एक गायडन्स मिळावा की बाबा कशा पद्धतीने फोटोग्राफी केली जाते, पर्स्पेक्टिव्ह काय असतो, अँगल काय असतो, काय त्याच्यामधून मेसेज गेला पाहिजे। तर हे सांगण्यासाठी आपण आपल्यातलेच काही तरुण मुलं जी आज जागतिक दर्जाचे शॉर्ट फिल्म बनवत आहेत किंवा त्यांचे आज मूवीमध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांचं नाव मोठं आहे, त्या लोकांना आपण त्यांना व्याख्यान देण्यासाठी इथे बोलवलेलं होतं आणि मार्गदर्शन करत आहोत। त्यासोबत इलस्ट्रेशन आर्टिस्ट आहे विजय परुळेकर, यांनाही आपण इलस्ट्रेशन कसं केलं जातं, डिजिटल आर्ट कसं बनवलं जातं हे आपण त्यांना दाखवलं। त्याचसोबत जर तुम्ही इथे पाहिलं तर तुम्हाला काही स्टॉल दिसतील, तर ते स्टॉल आहेत मराठी जी मुलं आहेत, जे नवीन उद्योजक आहेत त्यांचे आहेत। एकूण खरं तर जर बघायला गेलं तर गणपती ही कलेची देवता म्हटली जाते आणि गणपतीच्या कलेशी संबंधितच
हे सगळे स्टॉल्स आणि हे सगळं प्रदर्शन आहे? नक्की नक्की. कारण काय आहे की उत्सव जसा जवळ येतो तसं जे घरगुती गणपती असतात किंवा मंडळाचे कार्यकर्ते असतात त्यांना असं असतं की अरे यावर्षी आपल्याला काहीतरी नवीन मिळायला हवं, आपला बाप्पा अजून सुंदर दिसला पाहिजे किंवा डेकोरेशन नवीन दिसलं पाहिजे. तर त्यासाठी जे नवीन तरुण कलाकार आहेत त्या कलाकारांना हे व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. धन्यवाद. आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी ह्या कलाकारांसाठीचं हे व्यासपीठ आहे. छायाचित्रांच्या प्रदर्शनाबरोबरच वेगवेगळ्या डेकोरेशनचं साहित्य असेल आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाला आणखीन रेखीव करण्यासाठीचे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी लागतात त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी आहे. आणि एकूणच फोटोग्राफी संदर्भात असेल किंवा मूर्तिकार या क्षेत्रातल्या इलिस्ट्रेशनच्या प्रकारामधले अशा प्रकारचं ज्ञान देखील मुलांना मिळण्यासाठी या ठिकाणी हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे. कॅमेरा पर्सन अनुपसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.